स्ट्रक्चरल ऑर्गनायझेशन इन ॲनिमल्सच्या लेक्चर 11 मध्ये आता आपल्याला कोणता टिश्यू बघायचा, मस्क्युलर टिश्यू झाला लेक्चर 10 मध्ये. आता नर्वस टिश्यू, मेनली तर नर्वस टिश्यूज असणार ना या लेक्चर मध्ये, थोडंफार मसलचं रिव्हिजन वगैरे असं. चला बघा, पहिला नोट पॉइंट बघा काय म्हणते. अ शीट लेअर, शीट म्हणजे लेअर किंवा कव्हर, म्हणतो तुम्हाला नेहमी कव्हर of connective tissue encloses several muscle fibers together in a bundle. तर मसल फायबर म्हणजे काय की स्नायूच्या पेशी, आता खूप पेशी अशा एकमेकांना पॅरलल लागलेल्या असतात आणि त्याच्या आजूबाजूला एक काय असते, कव्हर बनलेलं असतं. ते कव्हर कशापासून बनलेलं असते, कनेक्टिव्ह टिश्यूपासून बनलेलं. पुढे बघा, इन स्मूथ मसल टू सेल जंक्शन प्रेझेंट टू होल्ड देम टुगेदर. बघा आपण एनसीआरटी वाचताना त्याच्यामध्ये लिहिलेलं होतं की स्मूथ मसल मध्ये सुद्धा काय आहे तर जंक्शन आहे. आधी आपण नोट्स मध्ये बघितलं तिथं फक्त त्या पॉइंट्स मध्ये काय दिलं तर फक्त कार्डियक साठी, पण एनसीआरटी मध्ये त्याने दिलं की स्मूथ मध्ये पण आहे आणि कार्डियक मध्ये पण आहे. आणि मग आता इथं परत दिले आपण नोट्स मध्ये पण दिलेलं आहे की स्मूथ मसल मध्ये सुद्धा काय आहे तर जंक्शन आहे. म्हणजे दोघांमध्ये म्हणजे नाहीत कोणामध्ये, स्केलेटल मसल मध्ये जंक्शन खाली आहे. चला हे वाचलंय आपण एनसीआरटी की नाही, हे आपण डायग्राम पाहिली, ही एनसीआरटी वाचली. चला या खाली बघा, न्यूरल किंवा नर्वस टिश्यू म्हणतात त्याला. न्यूरॉन आहे, नर्वस टिश्यू, 2-3 नाव आहेत त्याला, न्यूरॉन वगैरे. बघा त्याच्यामध्ये नर्वस टिश्यू मध्ये काय आहे आपल्याकडे, इट हॅज 2 पार्ट्स. दोघांना मिळून नर्वस टिश्यू म्हणतो आपण. एक तर कोण आहे, न्यूरॉन, हे सगळ्यात मेन आहे. या चेतापेशी, नर्वस टिश्यू अख्खा चेतापेशीपासून बनलेला असते. आणि दुसरं असते न्यूरोग्लियल सेल्स. न्यूरोग्लियल सेल्स हे न्यूरॉनला फक्त मदत करतात. न्यूरोग्लियल मेन तर काम न्यूरॉनच आहे. न्यूरोग्लियल सेल्स बघा, आता न्यूरॉन बद्दल काय काय माहिती दिलेली आहे. लॉंगेस्ट सेल ऑफ द बॉडी, शरीरातल्या सगळ्यात लांब पेशी, आकारानं लांब, खूप लांब असतात. स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ न्यूरल टिश्यू. बघा स्ट्रक्चरल म्हणजे बनलेलंच, न्यूरल टिश्यू बनलेलंच कशापासून असते, जास्तीत जास्त न्यूरॉन. आणि फंक्शनल म्हणजे नर्वस टिश्यूचं कामच कोण करते, न्यूरॉन करते. त्यालाच म्हणतात स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट. याचे काय काय गुणधर्म आहेत, याला एक्साइटेबल सेल्स आहेत, म्हणजे यालाही आपल्याला काय करता येते, उद्दीपन देता येते, एक्साइट करता येते. रिस्पॉन्स टुवर्ड स्टिम्युलस, एक्साइटेबल म्हणजे काय की स्टिम्युलस दिला तर त्याला रिस्पॉन्स देते, त्याला प्रतिकार देते, प्रतिसाद देते, प्रतिसाद. आणि खाली काय दिलंय, शो कंडक्शन. कंडक्शन म्हणजे वाहून नेते, वाहून नेते. ते जे इन्फॉर्मेशन आहे, जे आलेलं आहे स्टिम्युलस, ते वाहून नेते, कंडक्शन करते. आणि ते कोणत्या फॉर्मॅटमध्ये वाहून नेते, इलेक्ट्रिक करंटच्या. फ्लो ऑफ करंट, करंटच्या फॉर्मॅटमध्ये ते इलेक्ट्रिक करंटच्या फॉर्मॅटमध्ये इन्फॉर्मेशन वाहून नेते. न्यूरोग्लियल सेल्स बद्दल बघा, मेक्स अप मोर दॅन 50% व्हॉल्यूम ऑफ द एंटायर न्यूरल टिश्यू. बघा आता मी म्हटलं तुम्हाला की न्यूरॉनच मेन काम करते, सगळं बनलेलं त्याच्यापासून असते. पण जास्त जागा कोण, म्हणजे जास्त मटेरियल कोणाचं आहे, न्यूरोग्लियल टिश्यू. नर्वस टिश्यू मध्ये, न्यूरल टिश्यू मध्ये जास्त 50%हून जास्त, म्हणजे अर्ध्याहून जास्त कोणापासून बनलेलं असते, न्यूरोग्लियल सेल्स पासून. पण हे नॉन एक्साइटेबल आहेत, एक्साइट करू शकत नाही, हे कंडक्शनही करत नाही, तर नो कंडक्शन. दीज सेल्स हेल्प, फक्त हे मदत करतात, इन सपोर्ट अँड पॅकिंग ऑफ न्यूरॉन्स. फक्त ते न्यूरॉनला काय करतात, आधार देतात, सपोर्ट म्हणजे, आणि त्याची पॅकिंग करायला त्याला मदत करतात. यांचे न्यूरोग्लियल सेलचे उदाहरणं कोण आहेत, हे वेगवेगळे सेल असतात. तर त्यातलं एक नाव कोणतं आहे, श्वान सेल. आणि दुसरं कोणतं आहे, ओलिगोडेंड्रोसाइट्स. ओलिगोडेंड्रोसाइट, साइट म्हणजे पेशी, ओलिगोडेंड्रोसाइट्स. स्ट्रक्चर ऑफ न्यूरॉन बघा, इट हॅज मेनली न्यूरॉन. आता ते जे एक न्यूरॉन आहे, जी चेतापेशी म्हणतात, न्यूरॉनला चेतापेशी म्हणतात. काय चेतापेशी, जे चेतापेशी आहे त्याच्यात इट हॅज मेनली, त्याला तीन आहेत कंपोनंट. बघा पहिलं कंपोनंट काय, सेल बॉडी म्हणतात, ठीक आहे. तर सेल बॉडी, त्याला दुसरं नाव काय दिले, सोमा. त्यालाच काय नाव दिले, पेरिकॅरियॉन, किंवा त्यालाच काय म्हटले, सायटॉन. ते 4 त्याला नाव दिले. दुसरं एक कंपोनंट आहे महत्वाचा, ॲक्झॉन. त्या सेल बॉडी मधून एक असं लांब शेपूट सारखं निघते, त्याला ॲक्झॉन म्हणतात, कळलं का. आणि त्या सेल बॉडी मधून छोट्या छोट्या शेपटी सारखे निघतात, त्यांना डेंड्राइट. ॲक्झॉन म्हणजे डेंड्राइटच असते, सगळ्यात लांब वाला डेंड्राइट ॲक्झॉन असते. आणि पेरिकॅरियॉनचा अर्थ खाली दिलाय बघा, न्यूक्लियस सेंटर, सायटोप्लाझम अराउंड, कळलं का. तर काय म्हटलंय, पेरिकॅरियॉनचा अर्थ काय आहे की पेरीचा अर्थ पेरिफेरल म्हणजे आजूबाजूला असते,
तर ज्याच्या कॅरी ऑन म्हणजे केंद्रकाच्या आजूबाजूला काय तुमच्या सायटोप्लाझम आहे की नाही. न्यूक्लियस केंद्रक म्हणजे न्यूक्लियस जे केंद्रक आहे ते सेंटरला आहे एकदम, आणि त्याच्या आजूबाजूला कोण आहे सायटोप्लाझम, म्हणजे ते पेशीद्रव ज्या एरियामध्ये असते त्यालाच काय म्हणतात सेल बॉडी, सायटॉन. चला खाली आता. आता बघा इथं खूप दिसायला तुम्हाला सामान, आता जास्त कन्फ्यूज होऊ नका. आधी आपण एका काठानं चालू करू. पहिल्यांदा बघा, सगळ्यात पहिल्यांदा आपण डेंड्राइट बघू. नंबर 1 डेंड्राइट आले. डेंड्राइटवर हे 3-4 असे छोटे छोटे फांटे दिसायले तुम्हाला, ते डेंड्राइट आहे. आता ते वाचतो बघा, हे डेंड्राइटचं वाचतो पुढचं. स्मॉल सायटोप्लाझमिक ब्रांचेस दॅट रिसीव द इन्फॉर्मेशन अँड पास टू सायटॉन. आता हे कोण आहे डेंड्राइट? छोटे काय, छोटे सायटोप्लाझमिक ब्रांचेस आहेत, म्हणजे तिथं सायटोप्लाझम थोडंसं असं त्याच्या शाखा फुटल्यात, कळलं का. सायटोप्लाझम म्हणजे पेशीद्रव, तिकडे पेशी थोडीशी पसरलेली आहे आपली मेन पेशी, आणि हे ब्रँचेस जे आहेत या शाखा आहेत काय करतात, रिसीव्ह करायचं काम करतात. मेन कामं चालू झाले, रिसीव्ह करायचं काम करतात काय, इन्फॉर्मेशन. आणि नुसतं रिसीव्ह करत नाहीत तर ते काय करतात, इन्फॉर्मेशन पास करतात, म्हणजे पाठवतात कोणाला, सायटॉनला. म्हणजे सायटॉनच कोण असते, सेल बॉडी. सायटॉनच कोण असते, सेल बॉडी. सेल बॉडीकडे पाठवतात. झालं डेंड्राइट. आता नंबर 2 सायटॉनकडे. आता इन्फॉर्मेशन आपल्याला भेटली, कोणामार्फत भेटली, डेंड्राइट्स, आणि ती डेंड्राइट्सना कोणाला दिली, सायटॉनला. आता सायटॉनकडे. आता सायटॉन नंबर 2 सायटॉन दिसायले. हे मधला जेवढा एरिया आहे सगळं हे डेंड्राइट सोडून गोल एरिया ते सगळा सायटॉन, सेल बॉडी. याचं काम काय, प्रोसेस द इन्फॉर्मेशन, ते इन्फॉर्मेशनची प्रोसेसिंग करणं सगळे. आणि याच्यामध्ये काय बघा, इथं जे मध्ये मध्ये असे छोटे छोटे जे दाणे दिसायले, दाणे, त्यांना म्हणतात निसल्स ग्रॅन्युअल. काय म्हणतात, ग्रॅन्युअल शब्दाचा अर्थच असा दाणे, दाणेदार. तर याच्यातलं जे सायटोप्लाझम जे आहे ते पेशी द्रव्य जे आहे ते असं दाणेदार आहे, आणि ते दाणे कोणते आहेत, निसल्स ग्रॅन्युअल. वर नाव आहे दिले बघा, निसल्स ग्रॅन्युअल. ठीक आहे. आता नंबर 3 कडे या. ॲक्झॉन नाव आहे त्याचं. नंबर 3च्याचं नाव काय, जी सगळ्यात लांब शेपूट चालली तिला सगळ्यांना मिळून ॲक्झॉन म्हणतात. का तर बघा तिथं काय दिलंय, तिची तारीख, लॉंगेस्ट सायटोप्लाझमिक एक्सटेन्शन. काय नाव दिलंय तिचं, लॉंगेस्ट. हे बघा डेंड्राइट सायटोप्लाझमिक एक्सटेन्शनच आहेत, पण ते स्मॉल आहेत. आणि सगळ्यात लांब जे सायटोप्लाझमिक एक्सटेन्शन आहे त्याला डेंड्राइट नाही म्हणत, मग त्याला आपण काय म्हणतो, ॲक्झॉन. आता बघा हे ॲक्झॉन जे लांब चाललंय, मधलं पांढरं बघा, पांढरी रेष जी चालली, आता ती ॲक्झॉनची बाउंड्री असणार आहे, म्हणजे ॲक्झॉनचा बाहेरचा थर असणार आहे, त्याला मेम्ब्रेन म्हणतो आपण. त्याला कोणतं, आता ती शेवटी हे एकच पेशी आहे ना, पेशीच्या बाहेरच्या थराला आपण काय, सेल मेम्ब्रेन किंवा तिचं प्लाझ्मा मेम्ब्रेन. ते हे जे पांढरं जे दिसायले तुम्हाला ते सगळं प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे. पण आता ॲक्झॉनचं जे प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे त्याला एक वेगळं नाव ठेवलंय, त्याला म्हणतात ॲक्झोलेमा. त्याला काय म्हणतात, ते प्लाझ्मा मेम्ब्रेनच आहे, पण ॲक्झॉन वाल्या एरिया मधलं जे प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे त्याला काय म्हणतात, ॲक्झोलेमा. लेमा. पुढे बघा, आता जे ॲक्झोलेमाच्या मध्ये लिक्विड असणार आहे, म्हणजे आपलं पेशी द्रव्य, तर त्याला सायटोप्लाझम म्हणतात, पेशी द्रव्याला. पण जे ॲक्झॉन वाल्या एरियामध्ये सायटोप्लाझम आहे त्याला ॲक्झोप्लाझम म्हणतात. इथं मध्ये जे लिक्विड भरलेलं आहे ते लांब याच्यामध्ये, तर त्याला काय म्हणतात, ॲक्झोप्लाझम. ठीक आहे. आता तुम्ही या इकडं मायलिन शीटवर या. काय या, आणि हा एक राहिला पॉइंट, डेंड्राइट मध्ये पण हॅज निसल्स ग्रॅन्युअल, ते वाचायचं राहिलं. डेंड्राइट मध्ये तिथे लिहिले हॅज निसल्स ग्रॅन्युअल. तर निसल्स ग्रॅन्युअल सायटॉन मध्ये पण आहेत आणि निसल्स ग्रॅन्युअल डेंड्राइट मध्ये पण. आता तुम्ही मायलिन शीटवर या. आता हे जे तुमचं लांबच्या लांब ॲक्झॉन गेलाय, शीट म्हणजे कव्हर, त्याला एक कव्हर असतं, त्या कव्हरला काय म्हणतात, मायलिन शीट. त्याचे बघा आता 3 पॉइंट बघा. सिक्रेटेड बाय न्यूरोग्लियल सेल्स. मायलिन शीट जे तयार करते ते कोण तयार करतात, न्यूरोग्लियल सेल्स. न्यूरोग्लियल सेल्स 2 होत्या, श्वान सेल आणि ओलिगोडेंड्रोसाइट्स. तर त्यांच्यापैकी हे न्यूरोग्लियल सेल्स मायलिन शीट तयार करतात. पुढे काय म्हटले, लिपिड एनरिच्ड शीट. लिपिड पासून बनलेली आहे, म्हणजे ते कव्हर जे बनलेलं आहे ते लिपिड पासून, लिपिड म्हणजे फॅट पासून बनलेलं आहे. दॅट इज डिसकंटिन्युअस. पण कव्हर कसं आहे, पूर्ण कव्हर नाहीये, थोडंसं कव्हर मध्ये गॅप, थोडंसं कव्हर मध्ये गॅप. बघा ना, नाही तर पूर्ण पिवळी रेष लांबपर्यंत काढली असते, पण मध्ये मध्ये खाता आहे, त्याला म्हणतात डिसकंटिन्युअस. आणि जिथं जिथं डिसकंटिन्युअस आहे बघा, तेच आता पॉइंट आहे, दोज पॉइंट्स वेअर इट्स ॲबसेंट, जिथं नाही आहे ते मायलिन शीट, जिथं नाही आहे तिथं मध्ये खाच पडली, त्यालाच के म्हणजे नोन ॲज नोड ऑफ रॅनवियर. त्याला काय म्हणतात, नोड्स ऑफ रॅनवियर.
बघा आता इथं 2 खाचा दिसायलाच पहिल्यांदा, ते नोड्स खाली 2, हे 2, हे 2, किती खाचा झाल्या जवळपास एकूण 4 8 तिथं नोड्स ऑफ रॅनवियर आहे. कळलं? आता खाली आले तुम्ही एकदम एकदम संपायला आलं तर तिथे एक शब्द दिसते तुम्हाला ॲक्झॉन टर्मिनल. खाली नाव दिसायला का? ॲक्झॉन टर्मिनल नाव शोधा. टर्मिनल म्हणजे काही संपायला आलं त्याला टर्मिनल म्हणतात. जसं मुंबईचं रेल्वे स्टेशनचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल, कारण तिथं थांबते. तर ते ॲक्झॉन टर्मिनल. आता इथे ॲक्झॉन संपायला आला तर ॲक्झॉन टर्मिनल. याला दुसरं काय नाव आहे बघा, टेलोडेंड्राइट. काय नाव आहे? टेल म्हणजे शेपूट, म्हणजे संपायला आलेलं. डेंड्राइटचा शेवटी ॲक्झॉन एक प्रकारचा डेंड्राइट असतो. तर डेंड्राइटचं शेपूट म्हणजे संपायला आलं. याला अजून दुसरं नाव काय? नर्व एंडिंग, कारण नर्वस न्यूरॉनलाच नर्व आहे म्हणतात, आणि एंडिंग म्हणजे संपायला आलं. ॲक्झॉन ब्रँचिंग पॉइंटही म्हणतात. कळलं का? म्हणजे सॉरी, ॲक्झॉन ब्रँचिंग पॉईंट म्हणतात नाही, ॲक्झॉन ब्रँचिंग पॉईंट आहे ते. तिथं गेलं की ॲक्झॉनला परत ब्रँचेस फुटतात, तिथं फांट्या फुटायला. बघा तिथं पुढे 4 फांट्या फुटल्या, ॲक्झॉनला 4 फांट्या फुटल्या दिसायले का? तर ते ॲक्झॉन टर्मिनल, ॲक्झॉन ब्रँचिंग पॉईंट आहे, तिथं फांट्या फुटतात. आता फांट्या फुटल्यावर त्या फांट्याच्या शेवटी काय असते? तर तिथं असते सिनॉप्टिक नॉब. हे असं गोल दिसायला का? ते काही असं ते पिक्चर मध्ये असे असतात डोर नॉब, त्याला डोर नॉब म्हणतात, याला सिनॉप्टिक नॉब म्हणतात. कळलं? ते असे जे भारीचे दरवाजे असतात ते असं फिरवायचं, आपल्या इकडे अशा कड्या असतात तर ते असं फिरवायचं, ते असं गोल आकाराचं जे काही असतं त्याला नॉब म्हणतात. तर तसंच आकाराचं आहे म्हणून याला सिनॅप्टिक नॉब म्हणतात. का? कारण सिनॅप्सचा पण अर्थ आहे पुढचं जे न्यूरॉन चालू होते आणि हे न्यूरॉन जे संपते त्यांच्यामध्ये जे गॅप असते त्याला सिनॅप्स म्हणतात. आणि सिनॅप्सच्या तिथे हे नॉब प्रेझेंट आहेत म्हणून यांना सिनॅप्टिक नॉब. तर तिथे 4 सिनॅप्टिक नॉब दिसायले तुम्हाला. सिनॅप्टिक नॉब, आता त्या नॉब जे आहे जे असा गोल आकार आहे त्याच्यामध्ये थैली असते, त्याला सिनॅप्टिक वेसिकल्स म्हणतात. कळलं का? वेसिकल शब्दाचा अर्थ थैली असते. खाली नाव दिले बघा, बॅग. तर नॉबच्या मध्ये बॅग आहे आणि बॅग मध्ये काही ना काही भरून ठेवतो आपण. ते याने काय भरून ठेवले? न्यूरो ट्रान्समीटर. काय ना भरून ठेवले? नर्वस साठी न्यूरो शब्द येते. ट्रान्समिट करणे म्हणजे काय करणे? वहन करणे. तर हे सिग्नलचं वहन करतात. आता एक इथं संपते न्यूरॉन आणि दुसरा न्यूरॉन पुढे चालू होणार आहे, त्यांच्यामध्ये गॅप आहे. या गॅप मधून सिग्नल वाहून न्यायचं काम न्यूरो ट्रान्समीटर करतात. आता हे सिग्नल पुढच्या न्यूरॉनच्या कशाला? डेंड्राइटला देतात. आता या न्यूरॉनच्या डेंड्राइटला जसं कुठून भेटलं असेल तसं पुढच्या न्यूरॉनच्या डेंड्राइटला हेच सिग्नल पाठवतात न्यूरो ट्रान्समीटर. बघा न्यूरो ट्रान्समीटर काय असतात? पण हे केमिकल असतात. केमिकल. आता हे इथपर्यंत सिग्नल जे आलं ते इलेक्ट्रिकल सिग्नल आलं, आणि आता इलेक्ट्रिकल सिग्नल मुळे हे सिनॅप्टिक नॉब मधल्या वेसिकल स्टिम्युलेट होतात आणि ते न्यूरो ट्रान्समीटर रिलीज करतात. आता इथून पुढे सिग्नल जाणार केमिकल पुढच्या डेंड्राइट पर्यंत, आणि पुढच्या डेंड्राइटला ते जाऊन ते न्यूरो ट्रान्समीटर चिपकले की तिथून परत इलेक्ट्रिकल सिग्नल तयार होणार. तर हे इलेक्ट्रिकल केमिकल असं जातं. The chemical that a neuron uses to pass the information. पास म्हणजे पुढे ढकलण्यासाठी. तर न्यूरो ट्रान्समीटर काय असतात? केमिकल असतात, जे की न्यूरॉन वापरतात इन्फॉर्मेशन पुढच्या न्यूरॉनला द्यायचं. पूर्ण बघून घ्या, एक एक शब्द मी सांगितला.